नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री वामन एस राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर। आज आपण इयत्ता 11वी विषय भूगोल या विषयातील जे पहिले प्रकरण आहे की ज्या प्रकरणाचं नाव आहे भूहालचाली, आपण या प्रकरणाची माहिती जी अभ्यासत आहोत त्यामध्ये आजपर्यंत भूहालचालीचे जे प्रामुख्याने प्रकार आहे त्यामध्ये मंद हालचाली आणि शीघ्र स्वरूपातील हालचाली, त्यामध्ये मंद हालचालीच्या संदर्भातली माहिती आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेली आहे। आज आपण भूहालचालीचा दुसरा जो प्रकार आहे शीघ्र हालचाली, या शीघ्र हालचालीच्या संदर्भातला एकंदरीत भाग अभ्यासणार आहोत। शीघ्र हालचाली म्हणजे काय, तर पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे अंतरंगात प्रचंड दाब आणि ताण वाढल्याने जलद गतीने ज्या हालचाली निर्माण होतात आणि त्यातून पृथ्वीच्या अंतरंगात व बाह्य भागावरती तात्काळ झालेले बदल दिसतात, त्यास शीघ्र हालचाली असं म्हटलं जातं। म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये कार्य करणारी जी शक्ती आहे ती शक्ती वायुरूप स्वरूपात, तप्त अशा उष्णतेच्या स्वरूपात, तप्त अशा द्रवस्थितीच्या स्वरूपामध्ये आणि तप्त अशा घनस्थितीच्या स्वरूपामध्ये पृथ्वीच्या अंतरंगामध्ये कार्य करणारी ही जी शक्ती आहे, त्यामुळे पृथ्वीचा अंतरंग हे वेगवेगळ्या हालचालींनी त्या ठिकाणी निर्माण झालेलं एकंदरीत दिसून येतं। कारण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जी अंतर्गत कार्य करणारी जी शक्ती आहे त्या शक्तीच्या माध्यमातून, अंतर्गत भागातील असणारी ऊर्जा लहरीच्या माध्यमातून ती शक्ती पृथ्वीच्या बाह्य भागाकडे येण्याचा प्रयत्न करते आणि पृथ्वीच्या बाह्य भागाकडे येत असताना ती जलद गतीने येण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे भूकवचाचा भाग हादरला जातो किंवा भूकवचाचा भाग कंप पावला जातो किंवा भूपृष्ठाच्या भागाला त्या ठिकाणी भेगा किंवा भ्रंश पडतात किंवा छिद्र पडतं आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागातील असणारे सर्व अंतर्गत शक्तीचे जे घटक आहे ते पृथ्वीच्या बाह्य भागाकडे स्फोटक गतीनं फेकले जातात आणि ही घटना ही काही सेकंद मिनिटामध्ये प्रामुख्याने घडत असते। म्हणून त्याला आपण शीघ्र हालचाल किंवा आकस्मिक हालचाल, शीघ्र हालचालीला दुसरं नाव आहे आकस्मिक, म्हणजे अगदी अचानक घडणारी। या हालचालींच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुमान करता येत नाही, अंदाज व्यक्त करता येत नाही। शीघ्र हालचाली ह्या अचानक घडतात, आकस्मिक घडतात आणि त्यामुळे मानवाला त्यावरती कोणत्याही उपाययोजना करता येत नाही। फक्त मानवाला मात्र जगातले जे आपत्तीग्रस्त प्रदेश आहे त्या प्रदेशांच्या बाबतीतलं सर्वेक्षण करून वारंवार त्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांची नोंद ठेवून या प्रदेशामध्ये अशा घटना भविष्यात घडू शकतात एवढाच फक्त त्या ठिकाणी एक खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी एक या बाबतीतली काळजी घेण्याचा प्रयत्न मानव एकंदरीत करतो। आणि म्हणून जगामध्ये अशा शीघ्र हालचाली घडणाऱ्या ज्या घटना ज्या आहेत त्या अनेक आहे। 1993चा झालेला किल्लारीचा भूकंप असेल, 2001 मध्ये गुजरातमधील भुज या ठिकाणी झालेला भूकंप असेल किंवा अगदीच अलीकडच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात माळिनी या ठिकाणी झालेलं भूस्खलनाची घटना असेल, ह्या ज्या आपत्ती घडल्या या आपत्तींच्या बाबतीमध्ये कोणत्याही अनुमानाचा किंवा अंदाजाचा भाग त्या ठिकाणी मानवाला व्यक्त करता आलेला नाही, परंतु त्या परिस्थितीमध्ये ही त्याने एकंदरीत वेगवेगळ्या उपाययोजना करून त्या सुरक्षित स्थळी मानवी वस्त्या निर्माण करणं किंवा योग्य ते वेळी खबरदारी घेणं किंवा जुन्या झालेल्या इमारतींचा पुनर्बांधणी त्या ठिकाणी करणं अशा उपाययोजना आहे। परंतु त्या परिस्थितीमध्ये एकंदरीत जर आपण बघितलं तर जगामध्ये अशा घडणाऱ्या अनेक पूर्वकालापासून घडलेल्या घटना ज्या आहे, उदाहरणार्थ इंडोनेशियातील 19 ऑगस्ट 2018 रोजी भूकंपामुळे सुमारे 300 माणसं दगावली गेली
आणि त्यावेळी इमारती, रस्ते यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. म्हणजे या शीघ्र हालचाली ज्या घडतात, या हालचालींच्या माध्यमातून जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावरती घडत असते. त्या संदर्भातल्या बाबींचा आपण चर्चांचा भाग त्या ठिकाणी पुढे बघणार आहोत. परंतु ज्या शीघ्र हालचाली घडतात, या शीघ्र हालचालींचं स्वरूप जे आहे हे त्या ठिकाणी स्फोटक असतं. मानवी जीवाला आणि वेगवेगळ्या मानवाच्या असणाऱ्या संपत्तीच्या ऱ्हासाला त्या ठिकाणी कारणीभूत ठरत असतं. यामध्ये एकंदरीत जर आपण बघितलं तर शीघ्र हालचालीच्या अंतर्गत भूकंप आणि ज्वालामुखी ह्या दोन शीघ्र स्वरूपातल्या हालचाली आहे. त्यातील आपण आज भूकंप या शीघ्र हालचालीच्या संदर्भातली माहिती जी आहे ती या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर आपण भूकंप ही संज्ञा या पाठीमागच्या वर्गांमध्येही एकंदरीत अभ्यासलेली असली तरी पण भूकंप म्हणजे काय, तो पृथ्वीच्या अंतरंगातील शक्तीमुळे जेव्हा भूकवच कंप किंवा दोलायमान होतं, हलतं किंवा त्यास भूकंप किंवा धरणीकंप असं म्हणता येईल. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील शक्तीमुळे जेव्हा भूकवच कंप पावण्याची क्रिया घडते, थरथरण्याची क्रिया घडते किंवा दोलायमान होण्याची क्रिया घडते किंवा ते डोलतं किंवा ते कंप पावतं आणि त्यामुळे भूकंप ही घटना घडते. किंवा भूकंपालाच दुसरा शब्द वापरला गेलेला आहे, तो म्हणजे धरणीकंप. धरणी म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे हलणे किंवा दोलायमान होणे, ह्या क्रिया एकंदरीत प्रामुख्याने घडतात. तर भूकवचात ज्या ठिकाणी हा साचलेला ताण अंतर्गत शक्तीमुळे तो मोकळा होतो या निमित्ताने, आणि ज्या ठिकाणी एकंदरीत अंतर्गत शक्तीचं जे केंद्र आहे की ज्या केंद्र भागापासून जो अंतर्गत भागातील शक्तीचा उद्रेक ऊर्ध्वगामी दिशेनं भूकवचाकडे प्रामुख्याने होतो, त्या विशिष्ट केंद्राला भूकंपाचं केंद्र असं म्हणता येईल. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर भूकंप केंद्राची पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जी अंतर्गत शक्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली असते की ज्या प्रावरण स्तरामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीचं जे उगमस्थान आहे त्या प्रावरण स्तरातून एकंदरीत ही अंतर्गत शक्ती एकंदरीत ऊर्ध्वगामी दिशेनं कार्यप्रवण त्या ठिकाणी होत असते आणि त्याला भूकंप केंद्र किंवा भूकंप नाभी असंही म्हटलं जातं. आणि अगदी भूकंप नाभी केंद्रापासून ऊर्जा लहरी ज्या ठिकाणी पोहोचतात त्या ठिकाणी भूकवचाचा धक्का जो असतो तो सर्वात प्रथम बसत असतो. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये घडणाऱ्या अंतर्गत शक्तीच्या माध्यमातून ज्या लहरी संचरण करतात त्या लहरी भूकंप केंद्रापासून किंवा भूकंप नाभीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संचरण करत असतात. आणि भूपृष्ठावर अशा ठिकाणी जे केंद्र असतं त्याला अपिकेंद्र असं म्हटलं जातं. म्हणजे भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावरती ज्या ठिकाणी भूकंप लहरींच्या माध्यमातून भूकवच कंप पावलेला आहे, मुख्य भूकंपाचा धक्का बसलेला आहे, अशी जी ठिकाणं असतात त्याला अपिकेंद्र या नावाने प्रामुख्याने संबोधलं जातं. आणि अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास नाभीस लंबरूप असतं. ही भौमितिक भाषेमध्ये एकंदरीत सांगितलं तर आपल्याला अधिक या ठिकाणी सहजपणे समजू शकेल. मग जेव्हा भूकंप ही शीघ्र स्वरूपातील हालचाल जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या भूकंप नाभी केंद्रापासून ज्या लहरींचं संचरण प्रामुख्याने झालेलं आहे त्यामध्ये भूकंप लहरींचे 3 प्रकार पडतात. म्हणून आपण पुढील पॉईंट बघणार आहोत, भूकंप लहरीचे प्रकार. मग प्राथमिक भूकंप लहरी, दुय्यम भूकंप लहरी आणि तिसरा आहे भूपृष्ठ लहरी. आता प्राथमिक भूकंप लहरींना पी लहरी, इंग्रजी पी या अक्षराने संबोधलं जातं, म्हणजे प्रायमरी वेव्ज असंही म्हटलं गेलेलं आहे. आणि दुय्यम भूकंप लहरींना एकंदरीत सेकंडरी वेव्ज म्हणजे इंग्रजी एस अक्षराने संबोधलेलं आहे. आणि भूपृष्ठ लहरी ह्या ज्या आहे लिथोस्फिअर वेव्ज म्हणजे या एकंदरीत इंग्रजी एल अक्षराने त्यांना संबोधलेलं आहे. तर प्राथमिक भूकंप लहरींच्या बाबतीतलं एकंदरीत वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर या सर्वात अगोदर भूकंप केंद्रातून बाहेर पडतात, पृथ्वीच्या अंतरंगातून संचरण करत भूपृष्ठावर सर्वात अगोदर पोहोचतात. म्हणजे दर सेकंदाला 8 ते 9 किलोमीटर वेगाने या प्राथमिक भूकंप लहरींचा वेग आहे. म्हणजे सेकंदाला जर 8 ते 9 किलोमीटर वेग असेल तर
तर इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या अंतरंगातली शक्ती संचरण करते याची कल्पना या ठिकाणी आपल्याला सहज येऊ शकते. आणि म्हणून यांचा वेग सर्वात जास्त आहे. भूपृष्ठावर त्या सर्वात अगोदर पोचतात आणि भूपृष्ठाला धक्का देऊन त्या ठिकाणी भूकवच कंपमान पावतात. भूकवच या प्राथमिक भूकंप लहरींच्या माध्यमातून दोलायमान होतं, थरथरतं किंवा कंप पावतं आणि भूकंपाचा धक्का जो आहे तो प्राथमिक भूकंप लहरींच्या माध्यमातून सर्वात अगोदर त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. त्यानंतर दुय्यम भूकंप लहरी जी आहे, दुय्यम भूकंप लहरी, प्राथमिक भूकंप लहरीनंतर दुय्यम भूकंप लहरी या भूकंप नाभी केंद्रातून निर्माण झालेल्या असतात आणि प्राथमिक भूकंप लहरींपेक्षा दुय्यम भूकंप लहरींचा वेग जो आहे तो मात्र थोडासा कमी असतो. आता यामध्ये वरती आणि खाली म्हणजे ऊर्ध्व आणि अधोगामी दिशेनं त्या हालचाली करत असतात. आता प्राथमिक भूकंप लहरी पुढे आणि मागे असा एकंदरीत भाग, एक छोटीशी जर आकृती या ठिकाणी आपण जर काढली तर अधिक त्या ठिकाणी आपल्याला माहिती समजण्यास मदत होईल. विशेषतः या भूकंप लहरींच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की ज्या लहरी निर्माण झालेल्या आहे तर या पद्धतीने ही भूकंप लहर प्राथमिक लहरी पुढे मागे वेगाने जाणार. ही पी लहरींचा भाग. दुसरा जो आहे त्या ठिकाणी वरती खाली असा हा दुय्यम भूकंप लहरींचा भाग त्या ठिकाणी प्रवास करणार आहे. आणि भूपृष्ठ लहरी ज्या आहे त्या मात्र या ठिकाणी या पद्धतीने वरती खाली असा त्यांचा प्रवास एकंदरीत चाललेला असतो यल लहरींचा. अशी या भूकंप लहरींचं स्वरूप जे आहे ते प्राथमिक भूकंप लहरी, दुय्यम भूकंप लहरी आणि भूपृष्ठ लहरींचं स्वरूप जे आहे हे या ठिकाणी एकंदरीत असतं. दुय्यम भूकंप लहरी इंग्रजी एस अक्षराने संबोधल्या जातात आणि या दुय्यम भूकंप लहरी एकंदरीत ज्या आहे त्या 5 ते 6 दर सेकंदाला 4 ते 6 किलोमीटर वेगाने प्रवास करतात. म्हणजे दुय्यम भूकंप लहरी जी आहे या प्राथमिक भूकंप लहरीनंतर दुसऱ्या क्रमांकाला भूकवचाला भूपृष्ठावर जाऊन पोहोचत असतात. आणि एकंदरीत जर बघितलं तर या भूकंप लहर दुय्यम भूकंप लहरींचं स्वरूप जे आहे हे प्राथमिक भूकंप लहरींच्या तुलनेने थोडासा कमी तीव्रता दर्शक त्या ठिकाणी असतं. हे एक त्याचं वैशिष्ट्य एकंदरीत आपल्याला सांगता येईल. आणि यांचा वेग जो आहे तो प्राथमिक भूकंप लहरींपेक्षा कमी असतो. मध्यम स्वरूपातलं कार्यप्रवण संचरण स्वरूप त्यांचं एकंदरीत आढळतं आणि म्हणून दुय्यम भूकंप लहरी हा दुसऱ्या क्रमांकाला भूकंप नाभी केंद्रातून निर्माण झालेली ऊर्जा शक्तीचं संचरण आहे. तिसरं जे आहे तिसरी भूकंप लहरींचा तिसरा प्रकार भूपृष्ठ लहरी, त्याला लिथोस्फिअर वेव्ज असं म्हटलेलं आहे. इंग्रजी कॅपिटल एल अक्षराने त्या दर्शवल्या जातात. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे त्यांचं विचलन स्वरूप जे आहे भूपृष्ठाला क्षितिज समांतर दिशेनं त्या ठिकाणी हालचाली करतात आणि या भूपृष्ठ लहरींचा वेग सर्वात कमी असतो. म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम भूकंप लहरींपेक्षाही त्यांचा वेग कमी आहे. परंतु मुख्य भूकंपाचा धक्का बसल्यानंतर काही कालांतराने जे भूकवच दोलायमान होतं ती स्थिती निर्माण करण्याचं काम हे भूपृष्ठ लहरी प्रामुख्याने करतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की भूपृष्ठ लहरी ह्या जास्त विध्वंसक आहे. कारण मुख्य भूकंपाचा धक्का बसल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जी कंपमान स्थिती काही तासाने काही दिवसाने जी निर्माण होते ती भूपृष्ठ लहरीच्या संचरणाच्या माध्यमातून झालेल्या असतात. कारण मुख्य भूकंपाचा धक्का बसल्यानंतरही पी लहरी भूपृष्ठावर पोचतात आणि त्यातून अनेक प्रकारची जीवित आणि वित्त स्वरूपातली हानी जी आहे ती प्रामुख्याने होत असते. हे एखाद्या सांगता येईल. तर या भूकंप लहरींचे हे जे 3 प्रकार आहे या 3 भूकंप लहरींच्या प्रकारांचं अंतर्गत शक्तीच्या माध्यमातून भूकंप नाभी केंद्रातून जे संचरण झालेलं आहे त्या संचरणातून ही स्थिती एकंदरीत निर्माण झालेली दिसून येते. त्यानंतर पुढील जी संकल्पना जी आहे ती भूकंप छायेचा प्रदेश. आता आपल्याकडे अनेक वेळा असा एक शब्द ऐकला जातो की पर्जन्य छायेचा प्रदेश. मी मुद्दामून या शब्दाचा प्रयोग या ठिकाणी करतो की आपण पर्जन्य छायाच्या प्रदेशातले आहोत. कोकणात पाऊस पडत असताना आपल्याकडे फक्त अर्धाच्छादन असतं, प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. म्हणजे आपण पर्जन्य छायाच्या प्रदेशातले आहोत. तसा आपला भूकवचाचा भागसुद्धा हा मजबूत आहे कारण बेसॉल्ट अशा खडकांनी तयार झालेला आहे. त्यामुळे आपल्याकडे बी सहजासहजी या दख्खन पठारावरती भूकंपाचे धक्के फारसे बसत नाही. किल्लारीचा झालेला 1993चा भूकंप हा त्याला कदाचित अपवाद समजता येईल. काही प्रमाणात अशा भूपट्ट विवर्तनिकीच्या हालचालीच्या माध्यमातून अशा घटना कधीतरी घडू शकतात.
परंतु भूकंप छायेचा प्रदेश म्हणजे काय तर भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही लहरींची नोंद होत नाही आणि काही विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही, अशा प्रदेशाला भूकंप छायेचा प्रदेश असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय तर ज्या ठिकाणी भूकवच मजबूत आहे, जास्त जाडीचं आहे, कठीण अशा खडकांनी तयार झालेला आहे, अशा कठीण मजबूत भूकवचाला भूकंप लहरींचा त्या ठिकाणी आघात होत नाही, जरी झाला तरी भूकवच कंप पावत नाही, अशा प्रदेशाला आपण भूकंप छायेचा प्रदेश म्हणून एकंदरीत संबोधता येईल. एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. मग आता या भूकंप लहरींचं मोजमाप करण्यासाठी 2 परिमाणं दिलेली आहे. एक मर्केली प्रमाण आणि दुसरं आहे रिक्टर प्रमाण. एकंदरीत जर बघितलं तर भूकंपाची तीव्रता किती आहे हे मर्केली प्रमाणावरून समजतं आणि रिक्टर प्रमाणातून काय समजतं तर भूकंपातून उत्सर्जित होणारी ऊर्जा ही किती आहे ती सांख्यिकीय भाषेत व्यक्त करता येते. म्हणून भूकंपाची तीव्रता किती आहे हे जर अभ्यासायचं असेल तर मर्केली प्रमाणाचा वापर करावा लागेल आणि भूकंप हा किती तीव्रतेचा आहे हे जर अभ्यासायचं असेल तर त्यासाठी भूकंपातून उत्सर्जित होणारी ऊर्जा ही सांख्यिकीय भाषेमध्ये मग 2 रिक्टर स्केलचा भूकंप आहे का 4 रिक्टर स्केलचा आहे की 7 आहे की 9 रिक्टर स्केलचा आहे, 9पर्यंत रिक्टर स्केल त्या ठिकाणी व्यक्त केलं जातं. तर सांख्यिकीय प्रमाण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. दुसरा मर्केली प्रमाणाचा दुसरा एक फरक आपल्याला सांगता येईल की मर्केली प्रमाण हे रेषीय प्रमाण आहे आणि रिक्टर प्रमाण हे लॉगी प्रमापन श्रेणीतलं प्रमाण आहे. सांख्यिकी भाषेमध्ये ते व्यक्त केलं जातं. हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून भूकंप तीव्रता आणि भूकंपाची असणारी एकंदरीत स्वरूप, कारण 4 रिक्टर स्केलपेक्षा जास्त भूकंपाची तीव्रता जर निर्माण झाली तर तो भूकंप जास्त विध्वंसक हानिकारक ठरतो. तशा अनेक ठिकाणी सौम्य स्वरूपामध्ये भूकवचाला भूकंपाचे धक्के बसतात पण त्याची आपल्याला प्रत्यक्षपणे जाणीव होत नाही. तर आपण पुढील पॉईंट या ठिकाणी बघूया, भूकंप निर्मितीची कारणे. आता भूकंप का निर्माण होतो त्याच्या भूकंप निर्मितीच्या संदर्भातली नैसर्गिक कारणांचा आणि मानवनिर्मित कारणांचा या ठिकाणी भाग आपण चर्चेत घेणार आहोत. यामध्ये भूकंप नाभी केंद्रातून उत्सर्जित होणारी ऊर्जा शक्ती जी आहे ती भूपृष्ठाच्या बाह्य भागाकडे येण्याचा प्रयत्न करते आणि ज्या ठिकाणी भूकवच कमकुवत आहे, कमी जाडीचं आहे, अशा ठिकाणी भूकवचाला धक्का बसतो, भूकवचाला भ्रंश पडतो, भूकवचाला भेगा पडतात आणि अंतर्गत भागातील असणारी शक्ती जी आहे ती पृथ्वीच्या बाह्य भागाकडे फेकली जाते. ही प्रक्रिया घडत असताना ती घडण्यापाठीमागची जी वेगवेगळी कारणमीमांसा जी आहे ती या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. आणि म्हणून भूकंपाची निर्मिती प्रामुख्याने भूकवचातील ऊर्जामुक्त झाल्यामुळे जी झालेली आहे तर त्या संदर्भातली कोणती कारणं तर भूकंप निर्मितीची नैसर्गिक कारणं जी आहे ती या ठिकाणी आपण बघूया की त्यामध्ये ज्वालामुखी स्फोट हे पहिलं कारण सांगता येईल. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर सातत्याने ज्वालामुखीचा स्फोट घडत असेल तर त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एकंदरीत भूकवच कमकुवत होतं, खडकाला तडे जातात आणि त्या भूकवचाचा भाग कमकुवत झाल्यामुळे भ्रंश पडल्यामुळे त्या ठिकाणी कालांतराने भूकंपाचा धक्का हा बसू शकतो. 1881 कॅस्केड पर्वतरांगेतील ज्वालामुखीच्या स्फोटामुळे त्या परिसरात भूकंप झाल्याची नोंद आहे. दुसरं कारण भूविवर्तनिकी हालचाल म्हणजे भूपट्टांचं विचलन आहे. म्हणजे आजच्या स्थितीला जर आपण बघितलं तर हे जे भूपट्ट म्हणजे हे आजच्या स्थितीतले जे खंड आहे ते आपल्याला वाटते की स्थिर आहे पण ते स्थिर स्वरूपातले नाही, त्यांचं विचलन होताना दिसतं आहे. म्हणजे अगदी मंद गतीनं विचलन होतं आहे. म्हणजे युरोपियन भूपट्ट असेल, आशियन भूपट्ट असेल किंवा युरोपियन भूपट्ट असेल यांचं विचलन होतं आहे. म्हणजे ते एकमेकांपासून दूर जा सरकतात किंवा काही भूपट्ट एकमेकांच्या अगदी जवळ येतात. उदाहरणार्थ युरोपियन भूपट्ट आणि आशियन भूपट्ट हे एकमेकाच्या जवळ येतात आणि त्यांचा एकमेकावरती इथं प्रचंड दाब पडलेला आहे की त्यामुळे आल्प्स या घडीच्या पर्वताची निर्मिती झाली आणि आशिया खंडाचा आणि युरोप खंडाचा एकमेकावरती दाब पडल्यामुळे त्या ठिकाणी हिमालय पर्वतरांगाची निर्मिती झाली. म्हणजे त्या घड्या आजही उंचवतात आणि म्हणूनच आल्प्स पर्वताला किंवा हिमालय पर्वतरांगेला युवा पर्वत असं म्हटलं जातं, कारण उंची ही तरुणांची वाढते म्हणून त्याला युवा पर्वत म्हटलेलं आहे. हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरं कारण सांगितलेलं आहे की भूगर्भातील प्रचंड उष्णता. म्हणजे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये जी उष्णता आहे 1000 डिग्री सेल्सिअसचं तापमान जे आहे या तापमानामुळे
पृथ्वीच्या अंतरंगातील खडक जे असतात ते सुद्धा वितळतात आणि खडक वितळून शिलारस, लावारस याची निर्मिती होते की ज्याचं हजारो डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आणि ही तप्त अशी उष्णता जी आहे ती भूगर्भाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे भूकवचाला धक्के बसतात, भूकवच कमकुवत होतं आणि त्यामुळे भूकंपाचा धक्का त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर चौथं कारण सांगता येईल की भूगर्भातील लावारस आणि शिलारस आणि पाण्याची तप्त वाफ यामुळे सुद्धा भूकंपाच्या निर्मितीस कारणीभूत ठरतं. लावारस आणि शिलारस जास्त उष्णतेमुळे प्रवाहित होऊन तो भूपृष्ठाच्या बाह्य भागाकडे येण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे भूकंपाची निर्मिती एकंदरीत प्रामुख्याने होते. आणि पाचवं कारण सांगता येईल की भूगर्भातील विविध तप्त वायू, धूळ आणि राख हे घटक पृथ्वीच्या बाह्य भागाकडे फेकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून भूकंपाची निर्मिती जी आहे ती झालेली असते. ही सर्व भूकंप निर्मितीची जी नैसर्गिक कारणं जी आहे त्या नैसर्गिक कारणानंतर मानवही काही प्रमाणात भूकंपाच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो. भूकंपाच्या मानवनिर्मित कारणांच्या बाबतीतला भाग या ठिकाणी सांगता येईल की मानव त्या वेगवेगळ्या ज्या क्रिया प्रामुख्याने करतो त्या क्रिया करत असताना भूकवचाची मोठ्या प्रमाणावरती हानी घडत असते आणि मानवाच्या वेगवेगळ्या क्रिया या भूकंप निर्मितीला सुद्धा कारणीभूत ठरलेल्या आहे. तर बघूया भूकंप निर्मितीच्या संदर्भातली जी मानवनिर्मित कारणं आहेत त्यातील पहिलं कारण अवजड वाहतुकीची वर्दळ. म्हणजे अवजड जी वाहतूक जी आहे ती वाहतूक प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती एखाद्या ठिकाणी जर होत असेल तर भूकवच त्या ठिकाणी कालांतराने कमकुवत होऊन त्या परिसरात तिथं भूकंपाचा धक्का बसू शकतो. उदाहरणार्थ आपल्या जवळपास रेल्वे मार्ग जो आहे त्या रेल्वेच्या वर्दळीमुळे जर बघितलं तर रेल्वे ये जा करत असताना आपण त्या ठिकाणी जर जवळपास उभे असाल तर आपल्या पायाखालची जमीन जी असते ती हादरताना दिसते. अशा अवजड वाहतुकीच्या माध्यमातून भूकवचाचा भाग कमकुवत होऊन त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते. त्यानंतर मानवनिर्मित जलाशयाचे साठे. मानवाने पाण्याची उपलब्धता करण्यासाठी नद्यांवरती धरणं बांधलेली आहे. या धरणांचा प्रचंड पाण्याचा साठा हा त्या ठिकाणी भूकवचावर प्रचंड दाब निर्माण करतो आणि त्यामुळेच की काय कोयना धरणाच्या प्रचंड पाण्याच्या दाबामुळेच त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का हा त्या ठिकाणी बसलेला असावा. त्यानंतर खाणकाम. मानव खनिज उत्खनन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खाणकाम करतो आणि हे खाणकाम करत असताना खनिजाचं उत्खनन करत असताना मोठ्या प्रमाणावरती त्याने जे वेगवेगळ्या पद्धतीनं सुरुंग लावलेले असतात, स्फोट घडवलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणचा भूकवचाचा भाग कमकुवत होतो आणि कालांतराने त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का बसतो. चौथं कारण सांगता येईल की मानवाने ज्या अणुचाचण्या घेतलेल्या आहे, अणुचाचण्या, अणुस्फोट हे जेव्हा तो घडून आणतो अणुशक्तीचा प्रयोग राबवण्यासाठी किंवा जगामध्ये आपण मागे नाही हे दाखवण्यासाठी जगातील अनेक देश अणुचाचण्या घेतात. काही वाळवंटात घेतात, वाळवंटामध्ये भुयार खोदून त्या ठिकाणी चाचणी घेतली जाते. 1974 साली राजस्थानच्या वाळवंटात आपल्या भारताने सुद्धा अणुस्फोट घडून आणलेला होता आणि त्यामुळे अशा अणुचाचण्या, अणुस्फोट जेव्हा केले जातात तेव्हा त्यातून त्या परिसरातील असणारा भूकवचाचा भाग जो आहे तो कमकुवत होतो आणि त्या परिसरात कालांतराने भूकंपाचा धक्का हा बसू शकतो. विविध मोठ्या प्रमाणात होणारे बांधकाम, मोठमोठ्या प्रचंड मोठ्या इमारती आपण बघितलं की मुंबई, कोलकाता, दिल्ली किंवा पुणे या ठिकाणी जर बघितलं तर प्रचंड अशा इमारती उंच बांधल्या गेलेल्या आहे आणि या मोठ्या इमारती, मोठ्या बांधकामांमुळे त्या ठिकाणच्या भूकवचावरती जो पडलेला दाब आहे तो कालांतराने भूपृष्ठाचं असंतुलन निर्माण करणारा ठरतो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी कालांतराने भूकंपाचे धक्के बसू शकतात. आणि दुसरं एक शेवटचं कारण सांगता येईल की मानव शेती करत असताना शेतीच्यासाठी जे पाणी उपलब्ध असावं लागतं त्यासाठी तो कूपनलिका घेतो, विहिरीचं खोदकाम करतो आणि त्यामुळे अनेक विहिरींची संख्या आणि कूपनलिकांची संख्या म्हणजे बोर हे जास्त प्रमाणात घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के कालांतराने बसू शकतात. आणि ही भूकंप निर्मितीच्या संदर्भातली जी वेगवेगळी कारणं आहे त्या कारणांच्या बाबतीतली चर्चा या ठिकाणी आपण आज केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेली माहिती आपण नंतरच्या तासिकेत बघूया. थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सांगायचं म्हटलं तर
भारतातील भूकंपाचे जे क्षेत्र आहे एक 2च मिनिटाचा पॉईंट आहे. तर उत्तरेकडील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि भूकंपाचा प्रदेश म्हणून महत्त्वपूर्ण या ठिकाणी गणला जातो. भारताच्या मध्यवर्ती भागातही जर बघितलं तर मध्य प्रदेश, गुजरात, दीव दमण हे केंद्रशासित जे प्रदेश आहे या ठिकाणी भूमध्य भूकंपाचे प्रदेश म्हणून गणले गेलेले आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगतचं क्षेत्र मुंबई उपनगर आणि सागरी प्रदेश या किनारपट्टीलगतच्या भागातही भूकंपाचे काही सौम्य स्वरूपातले, मध्यम स्वरूपातले धक्के बसताना दिसतात. आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यालगतचं क्षेत्र आंध्र प्रदेश किनारपट्टीचा, पॉंडिचेरी, ओरिसा, पश्चिम बंगाल पूर्व किनारपट्टीलगतच्या प्रदेशातही भूकंपाचे धक्के काही प्रमाणात बसतात. आणि ईशान्य भारत किंवा पूर्वाचल असं जे म्हटलेलं आहे, पूर्व हिमालय, त्यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि मेघालय या ठिकाणी भूकंपाचे एकंदरीत धक्के बसतात. तर भारतातील एकंदरीत भूकंप प्रवण क्षेत्र जे आहे ते जरी कमी प्रमाणात असलं तरी पण काही अंशी भूकंपाचे सौम्य स्वरूपातील आणि मध्यम स्वरूपातील धक्के बसताना जाणवतात. हे आपल्याला शीघ्र हालचालीच्या माध्यमातून भूकंप या संकल्पनेच्या माध्यमातून अभ्यासता आलेला आहे. पुढील तासिकेला आपण शीघ्र हालचालीच्या संदर्भात अंतर्गत ज्वालामुखी ही जी भूकंपापेक्षाही जास्त स्फोटक आणि जीवित आणि वित्तहानी घडून आणणारी जी शीघ्र हालचाल आहे, शीघ्र हालचालीच्या अंतर्गत त्याची माहिती आपण अभ्यासणार आहोत. राहिलेली माहिती आपण नंतर बघूया. धन्यवाद.